कर्म च मे दिव्यमेवं यो वेत्ति तत्वतः त्यक्त्वा देहं पुनर्जन्म नैति मामेति सोऽर्जुना। असोनी अजन्मा कैसा घेई जन्म अक्रिय मी कर्म कैसे करी। स्वभावे संपूर्ण जयासे ही ज्ञान तोची पार्थ जाण मुक्त श्रेष्ठ। नसे देहभाव जरी देहधारी वर्ततो व्यापारी अनासक्त। मग माझी याची स्वरूपी तत्वता मिळे तो पावता पंचत्वाते। हा आपण परवा बघितला. तर पुढचा घे. वितराग भय क्रोधा मन्मया मामुपाश्रिता बहवो ज्ञान तपसा पूता मद्भाव मागता. कोणत्या गोष्टीचा करीती न शोक होती पार्था देख निष्कामजे. क्रोधाची या मार्गे कदापि न जाती सतत मतप्राप्ती संपन्न जे. सेवेसाठी साच राहिले जिवंत आत्मबोधे तुष्ट निस्संग जे. कशा पद्धतीनं राहतात असे लोक, तर कोणत्याही गोष्टीचा शोक म्हणजे कुठल्याही प्रकारचा विचार असा मागे खेचणारा त्यांच्या मनात नसतो. निष्काम कर्मयोगात मध्ये राहत असतात आणि क्रोधाच्या मागे कधीही जात नाहीत. क्रोध जरी समोर आला तरी त्याला, आपण एखादा माणूस आला तर त्याला ओळख द्यायची नसेल तर आपण काय करतो, त्याच्याकडे पाहतच नाही. आपण एखाद्या वेळेला ठरवतो ना की अरे नाही या व्यक्तीला पुढच्या वेळेला आता मी जाणार नाही बोलायला, ही व्यक्ती मला बरोबर नाही आहे, याच्यामुळे मला अमुक अमुक प्रॉब्लेम येतो. मग आपण काय करतो, आपण इग्नोर करतो त्या व्यक्तीला, टाळतो. समोर न आला तर तिसरीकडे बघतो किंवा रस्ता बदलतो. आता हे आपण रोजच्या जीवनात करतो, पण मग हे आपल्याला असं करतो माणसांबरोबर करतो. पण जेव्हा जेव्हा त्या गोष्टी विकारांच्या बाबतीत येतात तिथे आपल्याला ह्याच ऍक्शन्सचा, ह्या थॉट प्रोसेसचा विसर पडतो. आता जेव्हा क्रोध यायला लागलेला आहे, आपण आपला रस्ता बदलावा. रस्ता बदलतो म्हणजे काय करतो, आपण डायव्हर्ट करतो आपल्याला. आपण या गल्लीच्या ऐवजी या गल्लीने जातो. आपल्याला दिसतं समोरनं अमुक व्यक्ती येते तर आपण रस्ता बदलून टाकतो. ज्या क्षणाला जाणीव होईल ती विवेकानेच होऊ शकते. ज्या क्षणाला जाणीव होईल की आता मला काहीतरी बेचैन व्हायला लागलेला आहे आणि आता माझा पारा चढणार आहे किंवा आता मी कोणावर तरी चिडणार आहे, हे कळतं बरं का आधी. ते काही असं अचानक वगैरे बॉम्बलास्ट सारखं होत नाही. ती आतमध्ये रागाची निर्मिती होताना धक 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 आतमध्ये सुरुवात होते आणि तो एनर्जी, ती बॉल बनतो क्रोधाचा, तो प्रोसेसमध्ये बनतो, एकदम बनत नाही. एकदम फार रेअरली बनतो. कधी बनतो माहितीये का, बनतोय रेअरली बनतो. पण कधी बनतो, खूप प्युरिफिकेशन झाल्यानंतर जेव्हा दुसऱ्याचं कंटॅमिनेशन तुम्हाला होतं. म्हणजे काय म्हणतो आपण, कंटॅमिनेशन म्हणजे डॉक्टरच्या भाषेत हा शब्द वापरतात की लागण झाली, सर्दीची लागण लागते ना, म्हणतात कंटॅमिनेशन डिसीज. तसं एनर्जी कंटॅमिनेशन होतं. आणि ते एनर्जी कंटॅमिनेशन झालं तर मी अशी मस्त शांत बसलेली असेन तर एकदम ऑल ऑफ सडन काहीतरी होतं आणि एकदम असा क्रोधाचा एकदम फडांकन एखादा ब्लास्ट झाल्यासारखा होतो आणि एकदम अनएक्सपेक्टेडली समोरच्या वर काहीतरी घटना घडते किंवा कुठेतरी काहीतरी एकदम असं ब्लास्ट होतो. त्या क्षणाला कळतं अरे हे कसं काय, आत्ता कसं काय झालं, मी ते पूर्ण शांत आहे, कसं काय एकदम एकदम काय झालं मला. आणि मग लक्षात येतं की अरे बापरे, हे कंटॅमिनेशन झालं, कुठल्या तरी चुकीच्या व्यक्तीची एनर्जी येऊन आपल्या ऑरामध्ये जेव्हा मिक्स होते. हे थोडस समजायला कठीण आहे, पण ही सत्य बातमी सांगते, सत्य गोष्ट सांगते, ही फॅक्ट सांगते, रियालिटी सांगते की आपल्या ऑरामध्ये आपण जसं जसं हे सगळं शुद्धिक्रिया आपल्या व्हायला लागतात, स्वच्छता विचारांची, कर्माची, बुद्धीची, तर आपला ऑरा क्लीन व्हायला लागतो. एनर्जी बॉडी आपली स्वच्छ व्हायला लागते. आणि स्वच्छ झाल्यानंतर त्याच्यामध्ये हळूहळू निगेटिव्ह एनर्जीज, निगेटिव्ह हे जे क्रोध येणं किंवा संतापणं हे किंवा काहीही कसलाही विकार रिड्यूस व्हायला लागतो, छोटं छोटं होऊन जातं ऑरामध्ये आपल्या एनर्जीज त्या. पण जर एखादा, मग त्यामुळे आपली तशी मग नाजूक बनून जाते. तर त्या प्रोसेसमध्ये पण काय करायचं, तर तेच आहे, ते प्राणायाम वगैरे केल्याने, म्हणूनच म्हणलं पुढचा जो भाग आहे त्याच्याने आपली एनर्जी बॉडी टाईट होते.
ऑरा टाइटनिंग साठी सांगितला गेलेला आहे. आपला योगाभ्यास जो आहे आणि योगाभ्यास आणि प्राणायाम सगळा जो काही अभ्यास आहे आणि प्लस त्याच्यावर विचारांची शुद्धी जी आपण आता करतो आहोत, तर ते प्रोसेसनी फॉरगिव्हनेस वगैरे करून आपला ऑरा टाईट आणि क्लीन असा राहायला लागतो. पण तो जर एक्सरसाइज वगैरे नाही केला तर पटकन कंटॅमिनेशन होतं. कोणीतरी भेटतं आणि त्याची वृत्ती जी असते ती आपल्याला अशी लागण झाल्यासारखी, सर्दी, मग घरी येऊन आपल्याला पहिली शिंक येते, दुसरी शिंक येते, असं व्हायला लागतं. तर ते प्युरिफिकेशन खूप मेंटेन करावं लागतं. पुढे 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 जेवढं जाऊ आपण स्पिरिच्युअल पाथवर. हे जस्ट मी इन्फॉर्मेशन आणि नॉलेज म्हणून शेअर करतेय. आत्ता घाबरायचं काही कारण नाहीये त्या बेसिसवर, पण असं होतं. म्हणून पहिला तो क्रोध जेव्हा निर्माण व्हायला लागतो तेव्हा आपल्याला अंदाज येतो बेसिक लेवलवर की अरे नाही, माझा काहीतरी मूड बिघडत चाललाय, बिनसत चाललाय. मग त्या क्षणाला जसं आपण माणसाबरोबर करतो, आपण डायव्हर्ट करायचं स्वतःला. कळून घ्यायचं की अरे, क्रोध नावाची व्यक्ती समोर नाही येतेय. तो क्रोधला आपण वाढवू न देता आपण त्याला खुश करून टाकायचं, त्याची एनर्जी कमी करायची, म्हणजे आपण डायव्हर्ट करायचं स्वतःला. किंवा आपण दुसऱ्याच कशावर तरी थांबून जायचं, स्वतःच्या थॉट्सना, विचारांना आपण होल्ड करायचं आणि एका ठिकाणी हे करायचं. हा अभ्यास आहे. आणि म्हणून म्हणलं बाहेरच्या अभ्यासापेक्षा अंतर ज्ञान आणि आतला अभ्यासच महत्वाचा आहे या सगळ्या प्रोसेसमध्ये. क्रोधाची या मार्गे कदापि न जाती, त्या मार्गाने कधीही जात नाहीत असे लोक. निष्काम कर्मयोगी असतात ते. कारण मुळात ते कर्म समर्पित करून करतात आणि त्यामुळे क्रोधाचा मूळ रूट कॉजच नसतो. त्यामुळे खरा तर क्रोध येत नाहीत, पण आला तरी ते त्याला कंट्रोल करायलाही शिकलेले असतात. सतत मत प्राप्ती संपन्न जे. सतत मत प्राप्ती म्हणजे मला प्राप्त करण्यामध्ये एफर्ट घालणारे सतत त्यामध्ये संपन्न असलेले, म्हणजे उठता बसता सतत ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटी, सगळे प्रयत्न केवळ आणि केवळ परमेश्वर प्राप्तीसाठी किंवा त्या मार्गावरच. म्हणजे आता आपण डिस्कशन केलं की आत्ताच ही म्हणाली की 24 तास नाही लक्षात राहू शकत की मी आत्मा आहे आणि समोरचा आत्मा आहे. ते टेक्निकली पॉसिबल नाही आहे. मग अभ्यास केला, 2 दिवस आपला सेशन होतो, मग 2 दिवसातले वगळून बाकीचे 3 दिवस आहे जेव्हा आपण त्या विचारात राहतो, तर त्याच्यानी बाकीचे 3 दिवसही कव्हर होतात. असे जवळजवळ 5 दिवस जरी आत्मा आहे याचा विचार आला तरी ती हळूहळू हळू इतकी सवय होऊन प्रोसेसमध्येच होऊन जाते. म्हणजे आपल्याला एफर्ट करावे नाही लागत की अरे हा मी आत्मा आहे असं आठवायची गरज नसते. ती व्यवस्थित आपल्याला अंगवळणी पडते. कारण एक गंमत आहे की आपली सगळी सिस्टम ना ट्रेनिंग वर डिपेंड आहे. आपण जसं ट्रेनिंग देऊ तसं. काय सांगू तुम्ही? तुम्ही लास्ट असं म्हटलात की आपली सगळी सिस्टीम ही ट्रेनिंग वर डिपेंड हा, आहे. जसं आपण ट्रेनिंग वर डिपेंड आहे. जसं आपण एखादं छोटस डॉग, कुत्र्याचं पिल्लू आणतो तर त्याला ट्रेनिंग देतो. उठ, बस, उभा राहा, हा आला भुंकायचा नाही, तो आला तर थोडस भुंकायचं, हो ते पण आवश्यक आहे. तर अशा पद्धतीने आपण त्या छोट्याशा पिल्लाला काय खायचं, आत्ता खायला मिळणार, आता नाचायचं नाही, ह्या बेडवर जायचं नाही, इथेच बसायचं, त्याला कसं हे करतो. तसं आपलं ऑर्गनला, आपल्या ब्रेनला, आपल्या इंद्रियांना, आपले हात, पाय, कान, नाक, डोळे यांना व्यवस्थित ट्रेनिंग देऊ शकतो. इव्हन ना लोक डाएट करायला जातात किंवा ते ते एक हे आहे, ते एक कोणते तरी डॉक्टर आहे, त्यांचं नाव विसरले मी. ते सांगतात की 2 वेळात जेवायचं, अं, आणि मधल्या काळात डॉक्टर खायचं नाही. दीक्षित हं? दीक्षित डाएट. हा डॉक्टर दीक्षित. हा,
तर ते त्यांच्या तिथे खूप लोक असे कंप्लेंट करतात, म्हणजे ते मी व्हिडिओज बघितलेत म्हणून माहिती मला, की अहो आम्ही नाही असं करू शकत, अहो आम्हाला अमुकच नाही आहे, ह्याच्याशिवाय हे खाल्ल्या मला का असायला आलंय, अमुक गोष्ट खाल्ल्याशिवाय मला राहतच नाही. अरे काय नाही राहत म्हणजे हे सगळं ट्रेनिंगचा पार्ट आहे, पण हे मनुष्याला माहितीच नाही की आपण ट्रेनिंग देऊ शकतो. आपण आपल्या जिभेला ट्रेनिंग देऊ शकतो, आपण आपल्या पोटाला ट्रेनिंग देऊ शकतो, आपण स्टमकला देऊ शकतो, इंटेस्टाईनला इन्स्ट्रक्शन देऊ शकतो, प्रत्येक ऑर्गनला आपण सांगू शकतो की काय कर आणि काय नको करू. अक्षरशः हृदयाशी पण आपण बोलू शकतो. आणि म्हणून आपण जे ट्विन हार्ट मेडिटेशन करतो त्याच्यात गुरुदेव म्हणतात की हार्ट इज अ लिव्हिंग बिंग, लिव्हिंग एनर्जी. आपले जे ऑर्गन्स हे जे आहेत ना, चक्रास जे आहेत, ते सुद्धा सजीव एनर्जीज आहेत. ते चक्राशी बोलू शकतो. आता मी हा पार्ट माझ्या हिलिंगचा अनुभव सांगते, की जेव्हा खूप क्रिटिकल केस येते आणि पर्टिक्युलर चक्रामध्ये ज्या निगेटिव्ह एनर्जीज असतात त्या रिलीज होत नाहीत, त्या निघत नाहीत, क्लीन करता येत नाहीत. म्हणजे हे कोविडच्या वेळेला खूप अनुभव आले केसेस हँडल करताना. तर ते पेशंटची कंडिशन एवढी खराब की त्याला हील करणं आमची प्रायोरिटी आहे, पण ते चक्राज मधनं ती एनर्जी निघत नाही. तर अक्षरशः शेवटची कंडिशन ही असायची की आम्ही त्यांना इन्व्होक करायचो, चक्रास, बिंग्स ऑफ चक्रा, म्हणजे ही एंजल्स ऑफ चक्रास, म्हणजे ज्या एंजल म्हणजे देवदूत, चक्रांचे देवदूत, हृदय चक्राची देवदूत, आज्ञा चक्राची देवदूत, नंतर आपलं नाभीचं जे स्वादिष्ठान आहे, नंतर मणिपूर आहे, त्यांचे देवदूत, त्यांना आम्ही इन्व्होकेशन करायचो, प्रार्थना करायचो की प्लीज हेल्प मी टू क्लीन्स दिस चक्रा, रिमूव्ह दिस ऍटम. आणि मग जे जबरदस्त मिराक्युलस हिलिंग व्हायची. तर असे शेवटला जाऊन आपल्याला तशी हेल्प घ्यावी लागते. तर दे आर ऑल्सो बिंग्स, लिव्हिंग बिंग्स. तर मग ऑर्गन पण आहेत, ऑर्गन मध्ये पण बोलू शकतो. कित्येक चांगले असे बरेच मी कोणातरी ऐकलंय पूर्वी की तुम्ही तुमच्या हृदयाशी बोला, तुम्ही तुमच्या स्टमकशी बोला, तुम्ही इंटेस्टाईनशी बोला, तुम्ही प्रत्येक ऑर्गनशी बोला तुमच्या, तर ते रिस्पॉन्ड करतात, ते हेल्दी होतात. त्याला विचारायचं काय रे बाबा काय झालंय, पता नाही कुठेतरी ऐकलं होतं, मला आता रेफरन्स नाही आठवून राहिला, पण ही फॅक्ट आहे. तुम्ही आपण आपल्या सेल्सशी सुद्धा कम्युनिकेट करू शकतो की काय प्रॉब्लेम आहे. कारण काय तर बोलणारा कोण आहे, सोल आहे, अजन्मा आहे, आणि सन एनर्जी आहे, डायरेक्ट एनर्जी आहे, सुप्रीम एनर्जी आहे. आणि तो ऑपरेट करतोय ह्या दिलेल्या रोबोटला, जो गॉडनी बनवलेला आहे त्याच्यात बसलेला आहे तो, आणि तो ऑपरेट करतोय. तर तो बोलूच शकतो प्रत्येक पार्टशी, आणि याची काय काय प्रॉब्लेम आहे, कुठे काम अडलंय, काय मिळत नाहीये, किती पाहिजे, किती देणार. तसं म्हणजे मी खूप टेक्निकली खूप मायन्यूटली बोलतेय या सगळ्या गोष्टी, म्हणजे खूप डीपर लेवलवर जाऊन. तर ह्या पद्धतीनं जेव्हा आपण आपल्या बॉडीला हँडल करायला लागतो ना, तर तेव्हा आपली बॉडी चांगल्या पद्धतीनं वर्क पण करायला लागते. आणि हे एक टेक्निकल मेथड आहे. ही मला अंडरस्टँड झाली प्राणिक हिलिंगच्या डीपर अंडरस्टँडिंगमुळे, हिलिंग्स केल्यामुळे. आणि मग आता मी पण स्वतःच्या बॉडीला तसंच हँडल करायचा प्रयत्न करते की ओके काय प्रॉब्लेम आहे, इथे प्रॉब्लेम आहे, इथे हे आहे, इथे ती इमोशन आहे, ठीक आहे, मग त्या पद्धतीने हँडल करायचं. आणि पूर्वीचे लोक हेच करत होते, पूर्वीचे जे ऋषीमुनी होते त्यांना ते टेक्निक माहिती होतं. कारण हे ऍक्च्युली ही नॉलेज अंडरस्टँडिंग हे ओरिजिनल आहे. तर या पद्धतीनं जर आपण केलं तर आपले सगळे अवयव आणि सगळी इंद्रिय आणि विकार आपल्या ताब्यात येऊ शकतात. आणि मग ती आपोआपच सतत आपण परमात्म प्राप्तीच्या अखंड ध्यानात राहू शकतो. आणि मग आपल्याला आपोआपच ते लक्षात राहू शकते की मी पण अजन्म आहे आणि समोरचाही तसाच आहे, सर्वच आहेत तसे, आणि शेवटी सर्वांमध्ये एकच आहे. हेही त्यांनी मागच्या श्लोकात सांगितलंय. सेवेसाठी साच राहिले जीवन, आत्मबोधे तुष्ट निसंग जे. त्यांचं पर्पज काय जिवंत राहण्याचं, अल्टिमेटम काय आहे की सेवा. चाहे ते एखादी हाऊसवाईफ असेल, चार आत्मे तिला दिलेत घरात, पाचांचा परिवार आहे, ती चारांची सेवा करते आहे. हाच जर अप्रोच राहिला, तुम्ही जे काम करताय ते सेवा म्हणून करा.
आता मी हे सेशन घेते, मी सेवा म्हणून करते. मी जे हिलिंग करणार ती सेवा म्हणून करायची. जे खाणार ती पण सेवा, शरीराला सांभाळते, कारण मी जे व्हेइकल मला दिलेलं आहे, कारण ते घेतल्याशिवाय मी काम नाही करू शकत. अंतर्बाह्य सेवेचा अप्रोच जेव्हा राहतो, तसा ज्याचा जिवंत आहे तशा पद्धतीने जो शरीराला घेऊन जिवंत आहे आणि त्याचं सतत कशाकडे लक्ष आहे, आत्मबोधे तुष्ट निस्संग जे. निस्संग म्हणजे कोणाच्याही संगतीला ते बसले नाहीत, एकाचीच संगती आहे, त्याला आणखीन कुठल्या संगतीची गरज नाही. आणि आत्मबोधाने तुष्ट आहे तो, अखंड आनंदी. आत्मबोध म्हणजे मी आत्मा आहे आणि मी अंश आहे परमात्म्याचा, आणि डायरेक्ट सोहम, मी तोच आहे, या बोधानी. बोध म्हणजे अंडरस्टँडिंग, समज. त्या आत्मे स्वतःच्या बोध, मी कोण आहे हे कळल्यामुळे त्याच्या ज्या आनंदात निसंग होऊन जे राहतात ते. तपे तेज पुंज तपस्वी जे पूर्ण, एकची ठिकाण ज्ञानासी हे. तीर्थासी ही जेणे येई पवित्रता, तीर्थरूप स्वतः होती जे का. मग असे जे स्वतःच तीर्थरूप होऊन जातात, कारण ते सतत परमात्म्याच्या पायाशी पडलेले असतात, अंतर्बाह्य. जसं तीर्थस्थान जिथे त्र्यंबकेश्वर आहे, तिथे जर एखादं बाहेर कुंड असेल तर ते पवित्र मानलं जातं, कारण ते कोणाच्या पायाशी आहे, तर त्र्यंबकेश्वराच्या पायाशी आहे, ते परमात्म्याच्या पायाशी असलेलं ते तीर्थ आहे, कुंड आहे. त्याचं पाणी ते तीर्थरूप होऊन जातं. तया माझ्यामध्ये उरेना अंतर, म्हणून साचार एक रूप, कलंक काळीमा नष्ट होता पूर्ण, पितळची जाण सुवर्णची, यमनियमांच्या कसी उतरवण, झाले जे पावन तपोज्ञाने. पावले ते तैसे साच मद्रुपता, जाण पंडुसुता निस्संदेह. ये यथा माम प्रपद्यन्ते तांस्तथैव भजाम्यहम्, मम वर्तमानुवर्तन्ते मनुष्या पार्थ सर्वशा. भजती जे जैसे पार्था माझ्या ठाई, तया भजे मीही तैसाची का. माझी या ठाईच मनुष्य मात्राची, वृत्ती भजनाची स्वाभाविक. परी नाही ज्ञान म्हणून नाशले, ते तेणेची पावले बुद्धिभेद. मला वाटतं आपण इथपर्यंत केलं होतं, असं आठवतंय मला. पुढचा हो घेत. बरोबर आहे. हा, मला आत्ता आठवलं. 13व्यापासून करायची हा, ती सुरुवात. कांक्षतः कर्मणाम सिद्धिम यजंत इह देवता, क्षिप्रम ही मनुष्ये लोके सिद्धिर्भवती कर्मजा. मग नाना हेतू धरून यामनी, विधी विधानांनी नानाविध, यथोचित त्यांची करीती अर्चना, मानोनिया नाना देवता ते. हे पण झालं होतं का? हम्म. अरे, त्यापासून सुरू करायचं होतं. कुठे करायचं सुरू? 13व्यापासून चातुर्वर्ज नाही, 15. हा, अरे चातुर्वर्ण्यम मया सृष्टम. तुमचं आजचं जे एक्सप्लेनेशन होतं ना ते मात्र रिपीटेड नाही वाटत आहे मला. है हा ना, मला पण तसंच सुरुवातीचं झालं. नव्हतं वाटलं. हा हा, मी वेगळंच बोलतेय, माझ्याही लक्षात आलं. आज वेगळं ऐकायला मिळालं आम्हाला. चला ठीक आहे, रिपीट नाही होते. हा. हेच आहे ते, मी नेहमी म्हणते पण ना, मला आता जे अनुभव येतो. हा आता जे बोलले असते ते कदाचित सेम झालं असतं. हम्म. मग नाना हेतू धरून यामनी, विधी विधानांनी नानाविध, यथोचित त्याची करीती अर्चना, मानोनिया नाना देवता ते. ठीक आहे, मग मी पुढचाच घेते डायरेक्ट, कारण रिपीट करण्यात काहीच मतलब नाही. इथे होतो आपण, इथे कोण केलंय? 13वा. नाही, 14व्या नंतर मी खूण केले, माझी या सत्तेने झाले हे पार्था, परी मी सर्वथा नाही केले. अकर्तृत्व, त्याच्यावर मी थांबले होते ना मागच्या वेळेला, की तो सुद्धा अकर्तृत्व सांगतोय त्याचं, की मी सुद्धा हे करत नाही, तर केवळ हा माझा संकल्पाने चाललेला आहे. सिक्रेट हे आहे की बरोबर. परमात्मा सुद्धा करत नाही, त्याने नुसता संकल्प केलाय, ही अशी सृष्टी अशी चालणार, अशी माणसं असणार, असं हे असणार, असं हे असं आहे. संकल्प केला आणि तो निवांत आहे, तर म्हणून तोही अकर्तृत्व दाखवतो आहे आणि अक्रिय आहे. एवं ज्ञात्वा कृतं कर्म पूर्वैरपि मुमुक्षुभिः, कुरु कर्मैव तस्मात् त्वं पूर्वैः पूर्वतरं कृतम्.
पार्थापूर्व काळी माते मुमुक्षूंनी ऐसा ओळखोनी केली कर्मे. मुमुक्षू म्हणजे ज्याला नुकतीच जागृती आलेली आहे, की त्याला कळलंय की अरे काहीतरी आपलं गडबडतंय आणि आपण आता परमात्म्याकडे आपण आपल्यामध्ये काहीतरी वेगळी एनर्जी आहे आणि काहीतरी कोणतरी दुसरा ऑपरेट करतो, कोणीतरी शक्ती आहे, हा जेव्हा थॉट येऊन माणूस शोधायला लागतो आणि मग धावतो कुठे. एखादं प्रवचन चाललं असेल तर त्याला गोडी निर्माण होते, किंवा एखादं भजन ऐकायला आवडतं, किंवा शोध सुरू होतो, तो मुमुक्षू. पार्थापूर्व काळी माते मुमुक्षूंनी ऐसा ओळखोनी केली कर्मे. भाजलेली बीजे पेरिली भूमीत, नाही जैसी येत अंकुरत्वा. तैसी कर्मे तीच परी होती जाण, मोक्षासी कारण सर्वथैव. पार्था कर्मा कर्म विवेक हा येथे, नाकळे बुद्धी ते ज्ञात्याच्याही. जेव्हा हे बीज भाजलं जातं त्याला मोड नाही येत, त्याला अंकुर फुटू नाही शकत. तर म्हणून आपले तुकाराम महाराज म्हणतात, निर्बीज करा पांडुरंगा मला निर्बीज कर. निर्बीज व्हावं, निर्बीज व्हावं. मी जेव्हा तुकाराम गाथा ऐकली ते हा निर्बीज हा शब्द माझ्या खूप रजिस्टर झाला, आजपर्यंत असा कोरला गेला. तर निर्बीज करा म्हणजे काय, तर माझं बीज असं भाजून टाका या सगळ्या ह्याच्यात, की मला पुन्हा अंकुर होणार नाही, आत्मबीजाला अंकुर फुटणार नाही, पुन्हा येणं जाणं नको. अंकुर फुटणं म्हणजे काय, अंकुर फुटतो म्हणजे काय, नवीन जीवन सुरुवात होते, नवीन झाडाला सुरुवात होते. मग ते वाढेल वाढेल वाढेल, मग फळं देत राहील, एक सीझन दुसरा सीझन, मग पता नाही किती वर्ष, कित्येक युग ते झाड आपलं फळं देत राहील, फुलं देत राहील आणि फुलत राहील. परत पानं गळतील, पुन्हा फुलतील, ती प्रोसेस मध्येच राहील जोपर्यंत बीज. म्हणजे काय प्रोसेस मध्येच राहील म्हणजे काय, अनेक सीझन म्हणजे आपले अनेक जन्म, असं आपण घेऊ. आत्मबीजाला अनेक जन्म, जसे अनेक सीझन झाडाचे होतात तसे आपले अनेक जन्म होतात. प्रत्येक ह्याच्यात आपण पानगळती होते जेव्हा झाडाची, तेव्हा नवीन पालवी फुटते. तसं आपण जेव्हा शरीर टाकतो त्याच्यानंतर आपण शरीर धारण करतो परत. हा आत्मा जन्म जो आहे तो पुन्हा एक चादर ओढतो, मग पुन्हा ते सगळं जीवन, पुन्हा तो गळून पडतो, पुन्हा जीवन घेतं. हे चालूच राहतं जोपर्यंत बीज भाजलं जात नाही. आणि ते भाजलं कसं जाणार, तर सगळे अनुभव घेऊन पूर्ण नाही होत. जोपर्यंत आत्मा परिपूर्ण होत नाही तोपर्यंत त्याला येणं जाणं थांबत नाही. त्यामुळे कधीही या अजन्म असण्याचं आणि जन्म घेण्याचं दुःख मानू नये. कारण अल्टिमेटली त्या आत्मा नावाच्या शक्तीला सर्व अनुभव घ्यायचे आहेत, सर्व रोल प्ले करायचे आहेत. हे मी अनेकदा सांगितलंय आणि मी मुद्दाम सारखं सांगत राहते, जेणेकरून हे आपल्या ह्याच्यामध्ये फिट होईल, कॉन्सेप्ट पक्का होईल, की आपल्या जन्माला काहीतरी कारण आहे, आपण काहीतरी अनुभव घ्यायला आलोय. जरुरी नाही आपल्याला दरवेळेस चांगलाच अनुभव असेल, आपला वाईट अनुभव पण असू शकतो, आपल्याला काही लेसन्स असू शकतात, लर्निंग असू शकतं, काहीही असू शकतं. पण जे असेल ना ते आनंदाने सहन करणं हेच खरी साधना आहे. ज्या परिस्थितीत तुम्हाला ठेवेल त्या परिस्थितीत आनंदाने, समाधानाने आणि निष्काम योगाने जगणं, हीच आहे ती भगवद्गीता. कारण मुळात कारण कळलं की मी कशाला आलोय, की मग शांतता येते. जोपर्यंत आपल्याला प्रश्नाचं उत्तर नाही मिळत तोपर्यंत कसं डचमळत राहतं, अरे याचं काय प्रॉब्लेम, काय मला, का प्रॉब्लेम, का प्रॉब्लेम, का प्रॉब्लेम का. ज्या वेळेला उत्तर मिळतं तेव्हा माणूस शांत होऊन जातो, जे काय असेल उत्तर. तसंच आपलं आहे, आपण का जन्म घेतोय हे एकदा कळलं की अरे नाही, माझ्यातल्या अजन्म्याला अनुभव घ्यायचे आहेत. मग एकदा तो ब्राह्मण झाला, एकदा तो क्षत्रिय झाला, एकदा बिझनेसमन झाला, एकदा गरीब भिकारी झाला, एकदा आणखीन काय झाला, आणि मग काय कलाकार झाला, मग काय साधक झाला. सगळ्याचे अनुभव घ्यायला पाहिजे, त्याच्याशिवाय तो आत्मा परिपूर्ण होत नाही, निर्बीज होत नाही. आणि मग त्याचा अंकुर फुटणं बंद होतं. आणि मग ती स्टेज कोणती आहे, संत म्हणून परत येण्याची. अशा निर्बीज झालेल्या बीजांना परमात्मा आज्ञेनी पाठवतो की जा, तुला अमुक रूप घेऊन जायचंय आणि तुला मार्गदर्शन करायचंय. तेव्हा ते वेगळे म्हणून येत नसतात, ते त्याचे म्हणूनच येत असतात. तेव्हा तिथे त्यांचा
आयनेस पण नसतो. म्हणजे आता आपण म्हणतो ना की मी आत्मा आहे, तुम्ही आत्मा आहे, तिथे पण मी तू असं आहे, तिथे ते काहीच नसतं. जेव्हा जे संत येतात तेव्हा त्यांच्यामध्ये ती भावना पण नसते की मी आत्मा आहे, तू आत्मा आहे. ते म्हणतात सगळीकडे एकच आहे, तोच आहे, असं ते बोलत असतात. त्यांची भाषाच वेगळी असते, त्यांची जडणघडणच वेगळी असते, कारण ते जस्ट एक रोल प्ले करायला एक एनर्जी पाठवलेली असते. ते वेगळे सोल नसतात. जेव्हा निर्बीज होतो तेव्हा तो आत्मा एकरूप होऊन जातो परमात्म्याशी. आणि मग एकरूप झाल्यानंतर त्यातनं नुसता एक सूर्यकिरण यावा तसा एक रूप घेऊन तो पाठवून देतो. आणि म्हणून ते अवतार समजले जातात. संत हे अवतारच असतात, एक रूपाने छोटे छोटे अवतार म्हटलंय त्यांना. हे त्यांनी श्रीपाद श्री वल्लभांच्या याच्यात छोटासा एक उल्लेख आहे की मी जेव्हा आज्ञा देतो तेव्हा माझ्या अंशांना यावं लागतं. ते काही स्वरूप घेऊन येतात, म्हणजे काय असेल ते, जे कोणी असेल. भाजलेली बीजे पेरिली भूमी तर नाही जैसी येता अंकुरत्वा, तैसी कर्मे तीच परी होती जाण मोक्षासी कारण सर्वदैव. अशी जेव्हा कर्म होतात तेव्हाच ती मोक्षास कारण. तेच मी आता सगळं एक्सप्लेनेशन दिलं. पार्था कर्मा कर्म विवेक हा येते, नाकळे बुद्धी ते ज्ञात्याच्याही. हा सगळा कर्म आणि अकर्माचा विवेक आहे, दुसरं काही नाही. हे विवेकानेच कळू शकतं की कर्म काय अकर्म काय आहे आणि यातला फरक काय, हे ज्ञात्याच्या बुद्धीलाच कळू शकेल, दुसऱ्यांना नाही. किम कर्म किम कर्मेति कवयोप्यत्र मोहिता, तत्ते कर्म प्रवक्ष्यामि तत् ज्ञात्वा मोक्षसे शुभात. कर्म ऐसी संज्ञा कवणाते जाण, किंवा काय खूण कर्माची. धनंजया याचा पाहता विचार, ज्ञाते ही साचार घोटाळते. आता ज्ञाते म्हणजे ज्ञान असलेले ते सुद्धा कन्फ्यूज होतात की कर्म ही काय डेफिनेशन आहे, संज्ञा काय आहे आणि अकर्म काय आहे. गोंधळ होतोच ना, आपला पण होतो की कर्म काय आहे आणि अकर्म काय आहे. म्हणजे कर्म कर्म म्हणजे आपण म्हणतो करणं, काहीतरी करणं. मग अकर्म म्हणजे काही न करणं झालं का. तर त्याचं सिक्रेट आहे असं की कर्म म्हणजे पण कर्म, कर्म म्हणजे पण करणंच आहे आणि अकर्म म्हणजे पण करणं आहे, पण ते कर्तृत्वाची भावना स्वतःकडे न घेता केलेलं कर्म, असं आहे ते अकर्म. हा डिफरन्स आहे दोन्ही मध्ये. जेव्हा आपण नुसतं कर्म करतो तेव्हा नोईंगली अननोईंगली, जाणतेपणी अजाणतेपणी एक भावना निश्चित असते आतमध्ये की मी केलेलं आहे. आपण काही प्रत्येक गोष्टीला हे मी केलं ते मी केलं असं म्हणत नाही, पण आपण मुलांना मोठं करतो ते आपणच केलेलं असतं ना. ते कधीतरी जेव्हा त्रागा होतो तेव्हा खूप वर्षांनी मी तुला असं केलं, मी तुला मोठं केलं, तेव्हा असं झालं होतं, तरी पण मी तुझ्या पाठीशी. मग तेव्हा निघतच ना ते. कशामुळे निघतं, कारण अननोईंगली ते रजिस्टर होत असतं की मी मुलांना वाढवते आहे, किंवा आई बाबांमधलं एक कोणतरी मुलावर फोकस्ड असतं. ऑब्वियस आहे ते, नॅचरली आहे, कारण एक बाहेर जाईल कमवायला तर दुसऱ्याला लक्ष द्यावं लागेल, हे नॅचरल आहे. पण तरीही तिथे असं बोलताय लोक, बोललं जातं, स्पॉन्टॅनियसली निघून जातं, तर ते कर्म झालं. आणि अकर्म कोणतं, की त्याचं कर्तृत्व स्वतःकडे न घेणं आणि मग कर्म करणं. म्हणजे हे समजायचं, मूल दिलंय, महाराजांनी दिलंय, हे ठेव तुझ्याकडे 25 वर्ष आणि याला सांभाळ, जसं ते गुरूंकडे सोडायचंय ना तसं. तशा पद्धतीने जेव्हा आपण स्वतःच्या मुलाला सांभाळतो ना, ते अकर्म झालं. ते कर्मचं कर्तृत्व घेतलं नाही, असं कर्म. धनंजय याचा पाहता विचार, ज्ञाते ही साचार घोटाळती. जैसे खोटे नाणे जणू खरे वाटे, झाली संदेही ती दृष्टी लागी. मनाच्या संकल्पे दुधी सृष्टी जाण, कराया निर्माण समर्थ जे. कर्मासी नैष्कर्म्य मानोनिया भ्रमे, बद्ध होती कर्मे तेही तैसे. सर्वज्ञ जे द्रष्टे तेही होती मूढ, नेणे त्याचा पाड काय तेथे. कर्म अकर्माचा म्हणून विवेक, सांगतसे ऐक तोची आता. ही खूप संभ्रम निर्माण करणारी शब्द आहेत. ही कळणारच नाही की नक्की काय आहे आणि नक्की काय कशाला म्हणायचं. कर्मणो ह्यपि बोद्धव्यम च विकर्मणा, अकर्मणश्च बोद्धव्यम, गहना कर्मणो गती.
स्वभावता जेणे आकारते विश्व तया तेची नाव कर्म ऐसे. प्रत्येक गोष्टीला कर्म म्हटलेलं आहे. काहीही निर्माण होणं, हलणं, मोशन होणं, आपण पापणी हलवतो ते सुद्धा कर्म आहे. कानाने ऐकतो ते सुद्धा कर्म आहे. डोळा लवतो ते सुद्धा कर्म आहे. डोळा इकडनं इकडे हलतो, बुबुळ हलतं आपलं, ते सुद्धा त्या इंद्रियाचं कर्म आहे. आपण भाषा बोलतो हे तोंडाचं कर्म आहे. अन्न खातो हे प्रत्येक अवयवाचं कर्म आहे. नाकाने श्वास घेतो हे कर्म आहे. नाकाने श्वास सोडतो हे कर्म आहे. प्रत्येक गोष्ट कर्म आहे. स्वभावता जेणे आकारते विश्व, या ज्या ह्यानी हे विश्व साकारलं जातं त्याच्यामध्ये जे जे काही येतं ते सगळं कर्म आहे. पार्था कर्माचे त्या यथार्थत्वे ज्ञान भावे लागे जाण आधी येथे. पहिले कर्म काय आहे पार्था हे कळलं पाहिजे. मग वर्णाश्रम धर्मासी उचित कर्म जे विहित विशेषत्वे. आणि मग एकदा ते कर्म कळलं, कॉन्सेप्ट कळला की मग वर्णाश्रम धर्माप्रमाणे उचित कर्म करणं सोपं जाईल आणि बरोबर होईल. विकर्म ते पार्था जाणावे निश्चित सर्वथा साध्यंत फलासह. विकर्म म्हणजे त्यांनी म्हटलंय विकर्म हे कसं निश्चित करायचं, तो फलाच्या अपेक्षेने साध्यंत फलासह जे कर्म होईल ते विकर्म. निषिद्ध जे कर्म तेही येथे मग ओळखावे चांग धनुर्धरा. कर्माचे हे जाणता स्वरूप जीव आपोआप बंधमुक्त. नाही तरी सारे विश्वकर्माधीन ऐसीची गहन व्याप्ती ह्याची. परी असो आता देई अवधान सांगेन लक्षण मुक्ताचे त्या. निषिद्ध जे कर्म तेही, कर्म कोणतं ते कळलं पाहिजे. एक असतं निषिद्ध कर्म. निषिद्ध म्हणजे आपल्याला माहितीये की जे नाही करायला पाहिजे, जे नाही म्हणून सांगितलेलं आहे असं कर्म. तर त्या कर्माच्या कॉन्सेप्टनीच बंधनात पडणं आणि बंधनमुक्त होणं हे सगळं टोटली त्याच्यावर डिपेंड आहे. मुक्ताचे लक्षण आता आपण मंगळवारी घेऊया, कारण 5 वाजून गेले. माझा एक दुसरा आज आपला पहिल्या डिस्कशन मध्ये गेला पण तो वर्थ होता.